अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकल वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामीचरित अध्याध्यायी वाढले. द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रती कपटयुक्ती फसू पाहती परी झाले व्यर्थची. स्वयंपाक अधिक करावयासी लज्जा बाते त्यासी तयाती एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सानदे गुरु ऐसे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा म्हणी समजला. सेवेकऱ्या माझी वर्ष सुंदराबाई होते ते तिने सेवकरांची नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलण करी सर्वांचा अपमान परी बाळाप्पावरी पूर्ण विशेष होता तियेच्या. परी कोणे एके दिवशी मध्यरात्री या समयासी लघुशंक लागता स्वामींचे बाळाप्पा ते उठविले. तैपासनी बाळाप्पासी त्रास देई अहिर्देशी कारणे सांगता समर्थांची बाई ती शब्द ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमाता ज्यांचे घरी येत तो सोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयाचे द्रव्यशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझे समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांशी अर्पिले होता चंद्रहारसी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची या मनात विचार येता त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगुलाल जमादार चोळप्पाजवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी बाळप्पा ठेवी तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकुणी उत्तर गंगुलाल जमादार बाळप्पाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्यास सर्वेस्वे. ऐसे ऐकुणी बोलणे जमादार पसी चोळप्पा कारण जबाब दिला चोळप्पा बाळप्पा देती तरी घेजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून रूपमंत्री येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकून कृती राग आला. राणीपुरी सुंदरबाईने गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यासी तरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसे काय झाले नवरपरी पैसली समर्थांची सॉरी भक्त मंडळी वेष्टीत. एक वसंत यावेळी पडले होते श्रींजवळी तयाची करून या जोळी समर्थ करी घेतली. अल्लख शब्द उच्चारला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्व त्याला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे होणे ते जे दर्शनास आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकते आणून लागता एक क्षण 100 वरी गंती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे फिटले रे स्वस्त आता असावे. पाहुण्या द्रव्याशी अन्न झाला त्याशी परीत न आले मानसी श्रीचरण अंतर्गे. चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करिता ती. कोणे गाव श्री सुंदराबाई बाळाप्पावर रागवून दुष्टतरी ताडण करी भाऊसाळ. ते ऐकून बाळापासी दुःख झाले मानसी सोडणी स्वामी चरणांशी म्हणती जावे येथोणी. आज्ञा समर्थांची घेऊन म्हणते जावे येथोणी या करीती दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. तेव्हा एके सेवकऱ्यास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येतात त्यासानी आसन दाविले. सेवेकराने तेव्हा समजले निजमणी आज्ञापना मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाणी देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्व आसन त्यांनी मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शनायत हिशेब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळाप्पासी अन्न झाला बाईसी गर्व भरे ती कोणाची माणिनाशी झाली. सुंदरबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरे माधवराव बर्वे कारवाई त्याची हुकुम झाला सतुरी बाईची दुरी करावे. परी राणीसी भिवून तैसेने केले आणि समर्थ दर्शनाची एके दिनी कारभारी पातले. त्याशी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकून या उत्तर बर्वे म्हणी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराचे कैद करून या बाईशी आणावे म्हणती सत्वर. फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारतून तत्वता पंचणी म्हणी व्यवस्था केली असे नृपराय. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळाप्पासी म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळप्पा बोलले त्यासी द्रव्याश नाही आम्हासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून करविले. श्रींनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला. बाळप्पाणी चाकरी एक तप सरासरी केली. उत्तम प्रकारे समर्थाती प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरूंचरणे आसक्ती तेने येत मोक्षाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करती. सद्भावे जे नमस्कारती त्यावरी होती कृपाळ. अक्कलकोट निवासी जय जयाजी स्वामी राया रात्री तुझ्या बाया विष्णुशंकर वंदिती.
इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत सदा भक्त परिसर त्रयोदशोऽध्याय गुणा इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोऽध्यायः श्री स्वामी चरणां परमस्तु शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु।